नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश कृषी उद्योग चॅनल आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत कांद्याच्या नर्सरीच्या शेतामध्ये, म्हणजेच आपण या शेतामध्ये कांद्याची नर्सरी करणार आहोत। कांद्याचे बियाणे टाकून रोप तयार करून घेणार आहोत। कांद्याच्या लागवडीच्या दोन पद्धती असतात। एक म्हणजे डायरेक्ट बीज अंकुरित करून घेणे आणि दुसरी पद्धत म्हणजे बीज डायरेक्ट पेरणी करून शेतामध्ये लागवड करण्याची। तर आपण हे खरीप हंगामातील कांदा असून त्याच्यासाठी आपण पावसाळा कमी जास्त होतो, त्यासाठी आपण अगोदरच त्याला रोपाची नर्सरी करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की हे क्षेत्र आपण पहिले ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरून घेतलेलं आहे। नांगरणी चांगल्या पद्धतीने केल्यानंतर त्याच्यावर एक पाऊस पडून गेलेला आहे। पाऊस पडल्यानंतर आपण त्याला आपल्या बैलांच्या साहाय्याने वखरणी कोळपणी करून घेतलेली आहे। एक दोन म्हणजेच आपण ह्या शेतातील तणमोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण कोळपणी करून तुम्ही बघू शकता काही शेतात थोडाफार राहिलेला कचरा वेचून घेतलेला आहे, म्हणजेच आपल्या नर्सरीला प्रॉब्लेम यायला नको। कचरा वेचणं चालू आहे इकडे मजुराच्या साहाय्याने। कचरा वेचल्या गेल्यानंतर आपण याला नंतर बैलांच्या साहाय्याने अजून ओढून घेणार आहोत, म्हणजेच त्याचे बेड तयार करून घेणार आहोत कांद्याच्या नर्सरीच्या, म्हणजेच आपल्याला रोप टाकण्यासाठी तयार होऊन जाईल। तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने जमिनीची मशागत झालेली आहे। सर्व मशागत करून मग सर्व कचरा वरती येऊन गेलेला आहे। मशागत करता असताना कचरा वरती आल्यानंतर हे अशा पद्धतीने आम्ही सर्व कचरा वेचून घेतलेला आहे। तो वेचून शेताच्या बाहेर टाकलेला आहे। बाहेर टाकण्याचं काम चालू आहे। अशा पद्धतीने सर्व शेतात काम चालू आहे।